हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. तर मी आता आले आहे फ्लोटिंग मार्केटमध्ये. हे त्यांचं तिकीट काउंटर आहे आणि मला आधी तेच चेक करायचं आहे की किती तिकीट्स पडणार आहे. हां, मी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. हे जे आहेत ना ड्रेस किंवा सगळे अटायर, हे थायलंडचे त्यांचे ट्रेडिशनल अटायर्स आहे. तर हे लेडीजसाठी आणि हे जेंट्ससाठी आणि हे किड्ससाठी. तर त्यांचं असं अटायर असणार आहे आणि आपल्याला रेंटवर पण मिळू शकतं. हे जर तुम्हाला घालायचं असेल आणि जाऊन जर पिक्चर्स काढायचं असेल तर मग असं ओव्हर करून ते मेकअप पण करून देतात तशा ह्याच्याने. आता शक्यता असं कुणी घालत नाही. तर इथे प्राइजेस आहे एंट्रन्स आणि थाई ड्रेसचे. तर 600 पर पर्सन. एंट्रन्स फी फ्लोटिंग मार्केटची 200 बाथ आणि हे बोट राईड एंट्रन्स फी आणि सुवेनियर सगळं 1200 आणि इथं 800 बोट राईड आणि एंट्रन्स फी आणि सुवेनियर स्नॅक्स. तर ही इथली फीज आहे. तर आम्ही आता ना फ्लोटिंग मार्केटमध्ये जाणार आहे, पण जस्ट एंट्रन्स तिकीट घेणार आहे. लाईक तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता, वॉक अराउंड करू शकतात पूर्ण मार्केट, पण बोटिंगने नाही जाऊ शकत. तर बोटिंगसाठी वेगळं तिकीट आहे जे की 800 बाथ आहे आणि जे मला वर्थ नाही वाटत आहे. कारण ती मेन म्हणजे त्यांनी तिथे खाली नोट दिली आहे 15 to 20 मिनिट्स ओनली. तर मग बसलं उतरलं असं होईल. असं बसायचं ना असं उतरायचं. मग त्यापेक्षा मी म्हटलं बसायचंच कशाला, त्यापेक्षा आपण वॉक अराउंड आणि शॉप्सच आहे, शॉप्स बघू आणि येऊ जस्ट टू एक्सप्लोर द मार्केट. पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही बोट बुक करू शकतात, आहे तिथे भरपूर ऑप्शन. तर असं आणि मेनली काय आहे ना, तर माझं आता नेक्स्ट ऍक्च्युली मी डायरेक्ट ब्लॉगमध्ये सांगणार होते, पण माझी लगेच इथून गेल्यावर पुढची जी माझी ट्रिप आहे ना ती लगेच केरळची आहे. तर तिथे मी बोट हाऊस पूर्ण नाईटसाठी बुक केलेली पूर्ण नाईटसाठी बोट हाऊस बुक केलेली. तर तिथं पाण्यातच असणार आहे, फिरणार आहे, त्यामुळे मी विचार केला इथे नको करायला. तर त्या बोट हाऊसमध्ये 1 नाईटचा स्टे बुक केलेला आहे. तर पूर्ण रात्र तिथं बोटमध्येच असणार, पाण्यात असणार आणि तिथंच सगळं खाणं पिणं होणार आहे. तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं मला, रादर दॅन जस्ट गो अराउंड अँड शॉप. तर मी म्हणून म्हटलं की बोटने जाण्यापेक्षा आता मी क्यूमध्ये तर बोट राईड करण्यापेक्षा मी असं विचार केला की तिकडची बोट बेटर आहे दॅन हे करण्यापेक्षा. पण तुम्ही फील फ्री, तुम्ही ते करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला खरंच शॉपिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर बिंदास गो अहेड विथ बोट आणि मस्त बोट राईड एन्जॉय करा आणि शॉपिंग करा. तेही खूप छान एक्सपिरियन्स असू शकतो. हे जे फ्लोटिंग मार्केट आहे ना ते टायगर पार्कच्या जस्ट अपोजिट एंडला आहे. म्हणजे तुम्ही रोड क्रॉस केला ना आणि थोडं 100 मीटर्स वॉक केलं ना की लगेच तिथं फ्लोटिंग मार्केट आहे. तिथं बाईक्स पण अवेलेबल असतात, जसं की आम्ही केलं 10 बाथमध्ये दोघं, म्हणजे आम्ही ट्रिपची आलो बाईकने इथे. तर 10 बाथमध्ये होतं म्हणून, नाहीतर आम्ही वॉक करतच येणार होतो. पण ठीक आहे 10 बाथमध्ये. तर आम्ही विचार केला की चला तिथून राईड घ्यावं. एंट्रन्स फोटो, थँक्यू. तर हे तिकीट्स मिळालंय एंट्रन्सचे. एंट्रन्स फ्रॉम हिअर. तुला पैसे पाहिजे आहेत की नाही पाहिजे? थँक्यू. What is this? Ticket voucher. Oh, right. Thank you. You want this ticket? तुला काय आवडतंय? एका थांब त्याच्यावरच लावून देते. हा टायगर वर आलाय फ्लोटिंग. हा हा म्हणा लावणार आहे. लाव रे. का पडली कुठं पाण्यात वगैरे. पण का? तर हे फ्लोटिंग मार्केट आहे आणि असं हे कॅनल असणार आहे जिथे की ही एंट्रन्स आहे. मगाशी त्यांना तिकीट दिलं, त्यांनी ते बॅरियर ओपन केलं आणि इथे आले. हा पेंटिंग सही आहे आणि मी माझं स्टिकर इथं लावते आता. तर हे असे हे बघा इंडियन रेस्टॉरंट इथे मालगुडी डेज. हे फ्लोटिंग मार्केटची इथून सुरुवात झालेली आहे. वर असे मस्त छान पताका सारखं लावलेलं आहे. हे इंडियन रेस्टॉरंट आहे इथे आणि हे पेंटिंग शॉप आहे. आय गेस खूपच सही पेंटिंग दिसत आहे. आपण जाऊया आतमध्ये. एकच नंबर 3D प्रिंटिंग आहे आतून डायरेक्ट. 3D प्रिंटिंग आहे. इवन मला ना हे सुद्धा आवडलंय, किती सही वाटते बघ ते ग्रीन आणि रेड है ना. ए कॅनव्हास आहे का? मी कॅनव्हास आहे हे. वाव, आतमध्ये बघ. ए हाती तर बघ. वाव,
हो, लाईव्ह पेंटिंग सुरू आहे. आणि ते कापडा याला कॅनव्हास म्हणतात ना, कॅनव्हासवर पेंटिंग आहे. वाव, ती लाईव्ह पेंटिंग सुरू आहे. म्हणजे त्यांनीच या सगळ्या पेंटिंग आहे. यू हॅव डन ऑल दिस पेंटिंग? Painting. ऑल यू डन? Oh. सो ही इज द आर्टिस्ट. खरे आर्टिस्ट हे आहे मानकरी याचे. वाव, अतुल बघती. What is this? कॉटन. बघितलं का अतुल? दिस इज वेल्वेट कॉटन वर पेंटिंग करते. त्यांना मी विचारलं आताच काय तर वेल्वेट कॉटन येते. असं कॉटन म्हटलं ते, पण ते टच केलं ना वेल्वेट केलं. मस्तच. छोटा गणपती, छोटा बाळाचा हे रूप दिलंय. हे बघ ही पेंटिंग बुद्धा. Come inside. Follow me. वाव, एकच नंबर. बघ ही पेंटिंग. टनच आहे ही. कॅनव्हास पेंटिंग आहे तुला. ही कॅनव्हास पेंटिंग आहे. कम. वाव वाव, ही पण छान आहे. कॅलेंडर. तर हे पटाया फ्लोटिंग मार्केट आहे आणि तिथं आम्ही हे पेंटिंगचं दुकान बघितलं आणि खरोखर तिथल्या पेंटिंग इतक्या ऑसम आहेत ना, म्हणजे एकाहून एक खूप छान आहे. एकाही पेंटिंगला नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे गणपती, हत्ती, नंतर त्यांचे नेचरचे आणि बुद्धांचे पेंटिंग खूपच ऑसम आहेत. खूपच म्हणजे एक नंबर वाटल्या मला. मी तर खूप वेळ तिथं टाइम स्पेंड केला. ऍक्च्युली छोटे शॉप आहे पण वर्थ आहे म्हणजे. आणि किंमत पण ना मला खूप रिझनेबल होती. मी विचारलं प्राइस, पण मी जाण्याच्या वेळेस विचार करेल घ्यायची का म्हणून पेंटिंग. कारण विचार करते मला हे युकेला पण न्यायचंय, तर मग कसं नेणार तो विचार करते मी की ती पेंटिंग त्यांनी सांगितलं की कसं फोल्ड वगैरे करून देणार, पण तोच विचार मला घरी पण मला गिफ्ट करायचं तर त्यांना पण विचारते. हे फ्लोटिंग मार्केट असं पाण्यावर हे तुम्ही जर इथं बघत असाल ना, इथं पोल लावलेले आहेत आतमध्ये. हे सगळे पोल्स आहेत, ते उभे केलेत आणि खाली पाणी आहे आणि याच्यावरून बोट चालतात आणि तुम्हाला प्रत्येक शॉप्सला थांबवतात. आणि जर तुम्हाला बोटने नसेल जायचं, तुम्ही असं वॉक अराउंड करून ऑन फूट तुम्ही सगळ्या शॉप्सला व्हिजिट करू शकता. तर हा कॅफेटेरिया आहे. इथे तुम्ही फूड घेऊन खायला बसू शकतात. आजूबाजूला छोटे 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 स्टॉल आहेत खाण्याचे. तिकडे कॉफी शॉप मला दिसतंय. इंटरेस्टिंग गोष्ट मला आता एक दिसली आणि मी दाखवते. ते म्हणजे इथे गणपतीचं मंदिर आहे. तर मला शूज रिमूव्ह करावा लागेल आतमध्ये जाण्यासाठी. तर गणपतीचं मंदिर आहे. तर वर दिसत असेल तुम्हाला त्रिमुखा गणपती. तर त्या गणपतीचं नाव आहे त्रिमुखा गणपती. यू गॉट कॉफी? हॉट? वेल, ट्रेडिशनल थाई कॉफी. Yes. Hot. I would like to have traditional Thai coffee. One. Yes. 50 baht, please. Traditional. Can we take video? How you? Okay. ते ट्रेडिशनल बनवतायत कॉफी. थाई कॉफी ती. आता बघू कशी लागणार मला. तसं मला कॉफी आवडते, पण आता थाई कॉफी म्हटल्यानंतर बघूया. It's like a filter coffee. Ah. Is it sweet? Is it? You didn't add sugar, right? No sweet. No sweet. Ah, that's okay. Ah. Okay. आणि इथे ना मला जस्ट एकच सांगायचं, जर इथे तुम्हाला बोलायचं असेल ना तर त्यांना कळेल असं बोलायचं. आणि माझ्याकडून ती मिस्टेक जनरली होते. ओ, आय थिंक ही स्वीट आहे का? No sweet. नो स्वीट, राईट? ओके. तिला कळायला वाटतं माझा कन्सर्न.
हा, ही अशी प्रोसेस आहे कॉफी बनवण्याची. ओके, फिल्टर्ड कॉफी. ओके. आता फ्रोथरने फ्रोथ करणार आहे. आता ट्रेडिशनल असेल त्यावेळी ते हाताने करत असतील, पण आता फ्रोथर आलंय म्हटल्यानंतर फ्रोथर करणार. Madam, you want boba? Boba fee. Fee boba. Is it like seeds? Top of it. Okay, yeah. It's not sweet, right? Is it sweet? No, not sweet. I don't know. टाकून घेतो बघू. ट्रेडिशनल आहे तर घ्यायचं सगळं. बबल. ओके, इट्स अ बबल. आय थिंक ते कुछ तो ही नया नया. हॉट. आता ते गरम करणार आहे त्यात तिथे. आणि ते लेबल पण लावणार का? ओ राईट. आणि कसं पिऊ? ओ वाव. ट्रेडिशनल थाई कॉफी. पे करा सर. 50. काय ग? छपाक. थँक्यू बहुत. तर मी आता माझी ट्रेडिशनल थाई कॉफी ट्राय करणार आणि सांगणार तुम्हाला की कशी. प्रोसेस तर बनवण्याची खूप छान होती. मला असं कोणी माझ्यासाठी असं छान बनवून दिलं ना, मला खूप आवडते. तर जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, तिथे गणपतीचं मंदिर समोर आहे आणि मी माझी ट्रेडिशनल थाई कॉफी एन्जॉय करते. तर ही बॅग पण मला खूप आवडली त्यांची. ही अशी बॅग तुम्ही कॅरी करू शकतात पूर्ण वेळ जर तुम्हाला हातात घ्यायची असेल तर. आणि मी पाडून टाकायचे. छान आहे, खरंच छान आहे. स्वीट आहे पण छान आहे, पण तशी स्वीट नाहीये. जस्ट ट्राय इट. खरं छान आहे ना. गोड पण नाही काही नाही आणि स्ट्रॉंगनेस पण एकदम बरोबर आहे. हे बघ, त्या बिया जे विचारत होते आय गेस त्या बिया आहेत. ह्या ज्या बिया आहेत त्या, ह्या बिया आहेत त्या. इथे ह्या बिया आय थिंक, मला माहित नाही काय विचारत नाही, पण ते बबल्स असं लिहिलं होतं त्याच्यावर, तर ह्या बिया आहेत. पण खरंच छान आहे. कसला स्वीटनेस आहे माहित नाही तो. त्याचा स्वीटनेस हा मे बी त्या बियांचा म्हणून तिने मला विचारलं होतं. पण खरोखर छान आहे. म्हणजे तुम्हाला जर इन फ्युचर तुम्ही कधीही आलात आणि तुम्हाला ट्रेडिशनल थाई कॉफी ट्राय करायची जर तुम्ही कॉफी पर्सन असाल ना, तर नक्की आवडेल तुम्हाला हे. तर मी आले आहे फ्लोटिंग मार्केटच्या गणपतीच्या मंदिरात आणि ही गणपतीची मूर्ती उभी आहे कमळावर. आणि हा जो तुम्हाला उंदीर दिसत आहे तो उंदीर, हा प्राणी उंदीर नाहीये. आणि खाली प्रे कशी करायची ते पण दिलंय. पहिल्यांदा दिलंय ह्या मूर्तीचं नाव, ती म्हणजे त्रिमुखा गणपती. आणि प्रे कशी करायची ते दिलंय. नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स 3 टाइम्स म्हणायचं आणि त्यानंतर एंड करायचा ओम श्री त्रिमुख गणपती यना महा. इट्स अ गणपती, नॉट अ गणपती. तर एंड करताना असं म्हणायचं ओम श्री त्रिमुख गणपती यना महा. तर अशा प्रकारे म्हणजेच मला यावरून हे लक्षात येतंय की हे गणपती, जसं मी तुम्हाला लास्ट माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, बुद्धिझमच्या महायान शाखेमध्ये असे अलौकितेश्वर बुद्ध खूप सारे बनवले. त्याच्यामध्ये त्यांचे अनेक मुख, अनेक हात, त्या हातांमध्ये अस्त्र बनवलेले, त्यांनाच अलौकितेश्वर बुद्ध असं म्हणतात. आणि त्यातली ही एक मूर्ती आहे, त्याला म्हणतात गणपती किंवा खाली गणपती. आणि ही बुद्धिझमच्या महायान शाखेमध्ये सगळ्यात कनिष्ठ देवता मानली जाते.
मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की बुद्धिझममध्ये महायान आणि हीयान अशा 2 शाखा आहेत. तर महायानामध्ये मूर्तीपूजा केली जाते. पूजा पाठ मंत्र हे सगळं केलं जातं. म्हणून त्यांनी इथं पूजा करण्यासाठी आणि नमस्कार करण्यासाठी इथं सगळे पूजेचं साहित्य ठेवलंय, माळ फुलहार सगळं. आणि त्यांनी प्रे पण दिलाय 3 टाइम्स तुम्ही नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स म्हणा आणि एंड करा त्या खालच्या मंत्राने ओम श्री त्रिमुख गणपती नमः. आणि अशाच मूर्त्या अलकतेश्वर बुद्धांच्या तुम्हाला सगळीकडे साऊथ एशियामध्ये पाहायला मिळतील. जसे की जपान, चायना, कंबोडिया हे सगळीकडे बघायला मिळतील या अलकतेश्वर बुद्धांच्या. कारण त्या महायान शाखेमध्ये अशाच मूर्त्या बनवल्या जातात. तर हा जो आहे ना मँगो स्टिकी राईस आहे, थायलंडची ट्रेडिशनल डिश आहे आणि जी की खरोखर म्हणजे एकदमच छान आहे. रिअली रिअली नाईस. मला आवडली. मी मगाशी ट्राय केली. माझ्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. खूप मस्त स्टिकी राईस आणि पूर्ण असा मँगो टाकला होता वर आणि तो मँगो पण इतका मस्त आहे आणि कोकोनट पण टाकलं होतं. रिअली नाईस. इथं एक कॉस्ट्युम घेऊ का असा असा घेऊ का ड्रेस? मस्त ड्रेस आहे. खाण्याचं मला म्हणे ही आईस्क्रीम आहे ना पाहिजे तशा फ्लेवरच्या असे पहिले लेअर टाकतात आणि मग ते असं करून कप्स मध्ये टाकतात. हा मुलगा ना मला काय करतो माहितीये, खाण्याचं तू काही पण घे पण बाकीचं खरेदी नको करू. खूप मोठं मार्केट आहे हे ऍक्च्युली. ते इथून अशा बोट्स जातात सगळीकडून आणि तुम्ही तसं शॉप करणार. जसं की इथे तुम्हाला छोटे छोटे बोट्स दिसत असतील. इथे यांचे स्टॉल मांडलेले असतात. तिथेच जेवण म्हणजे फूड पण बनवतात ते. हे असे बोट्स दिसत असतील छोटे छोटे. इथे असे स्टॉल्स असतात आणि फूड पण बनवतात तिथेच आणि त्या बोटिंग मध्ये आपल्याला देतात. तर असं खूप मोठं मार्केट आहे. म्हणजे जस्ट ऑन फूटच फिरायला बराच वेळ लागतोय. तर बोटने पण तसंच असेल तर बोट इथपर्यंत येईल आणि परत माघारी जाऊन पुढच्या इथे जाईल. तर इथं खाण्याचे स्टॉल सुरू झालेले. हे सगळं ज्यूस, स्क्वीज्ड ज्यूस आणि मोस्टली थाई स्ट्रीट फूड दिसतंय सगळं. पोमोग्रेनेट ज्यूस आहे, कोकोनट कॉर्न. हे क्रोकोडाईल मगरमच्छ आणि त्याचंच मीट आहे जे की त्यांनी आय थिंक ग्रिल केलेलं आहे. खाऊ नाही म्हणतोय साहेब, मला नाही खाऊ देते कारण ना मला माहित नाही पण मला ना रॅशेस आलेले आहेत. हे दिसतंय तुम्हाला, हे क्रोकोडाईल आहे आणि हे त्याचं मीट आहे जे की रोस्ट केलंय. मला ना असे सगळीकडे रॅश आलेले. मला तुला खाऊ नाही देते काही म्हणजे असं वेगळं काहीतरी ट्राय करायला कारण ना मला अशी रॅश आलेली. माहित नाही कशी रॅश कुठली आहे काय झालंय मला, पण इथं आल्यापासून मला असं झालंय जरी की मी काहीच खाल्लेलं नाहीये पण असं झालंय. हे पण स्टिकी राईस वाले. स्टिकी राईस हे करून आय थिंक बेक केलेलं आहे बनाना ट्रीज मध्ये. हे सगळं डक वालं आहे. मगाशी बघितलं सगळे डकचे सगळे प्रकार भेटले म्हणजे डकचं काहीच पीस वाया जाऊ दिलेला नाही त्यांनी. आता खूप फिरले आणि खूप मोठं मार्केट आहे. हे खूप वेळ काढून यायला पाहिजे. आता चला एक्झिटला जाऊया कारण मला तसं काही घ्यायचं नाहीये. पटाया फ्लोटिंग मार्केट मध्ये इथं फार्मसी पण आहे, सगळ्या प्रकारचे शॉप आहे आणि विशेष म्हणजे मला चांगली गोष्ट काय वाटली माहितीये का की इथे प्राइजेस तशा अगदी जास्त नाहीये. म्हणजे जनरली आपण म्हणतो ना स्पेसिफिक ठिकाणी जर आपल्याला एखादी व्हिजिटर स्पेस असेल किंवा टुरिस्ट प्लेस असेल तर तिथे जास्त रेट असतात, तर तसं नाहीये. इथं जास्तीत जास्त 10-20 बातचा फरक आहे आणि पण सगळं मिळतं तर ते वर्थ आहे ऍक्च्युली घेणं. मला आवडल्या सगळ्या वस्तू, फक्त मला तसं घ्यायचं नव्हतं म्हणून मी काही घेतलं नाही पण आवडल्या. मी सुवेनियर मे बी घेईल कारण अजून खूप मोठं मार्केट आहे तर मी सुवेनियर घेईल पण सगळ्या अशा मोठ्या वस्तू नाही घेणार. फ्लोटिंग मार्केट पटाया तिकडून आलं ना सगळे ड्रायफ्रुट्स वगैरेचं पण शॉप आहे आणि इकडे एक्झिट आहे पण मला वाटतं एक्झिट तिकडून करावी लागणार आहे ना, इथून एक्झिट. तर हा इथं फ्लोटिंग मार्केटचा एंड झालाय. खूप मोठं मार्केट आहे. मे बी माझ्या पूर्ण शूट मध्ये आलं नसेल किंवा आलाही असेल तर घेतलंय मी शूट पण खूप लॉंग व्हिडिओ होईल आणि सगळे शॉप्स दिसतील म्हणून मी सगळं काही टाकलेलं नाहीये. त्यामुळे इथं आता एक्झिटला आले मी. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.